चला, यापेक्षा एक बेटर ऑफर देतो तुम्हाला. जी किंमत मी कंपनी विकत घेण्यासाठी देतोय तीच किंमत मी पार्टनरशिप साठी देतो. रक्कम बोला. एक कोटी, 2, 3 कोटी. अरे बापरे सर. 5 कोटी. 5 कोटी सर. सर 5 कोटी. 5 कोटी. होय, 5 कोटी. तुमच्या कंपनीसाठी तुम्हाला इन्व्हेस्टरची गरज आहे असं काही वाटत नाही मला. 4 कोटी. सर. 3 कोटी. हो सर, तुम्ही आता 5 म्हणालात. 2 कोटी. डन 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 डन. गुड. ना लगेच कामाला लागा. ॲज सून ॲज पॉसिबल सगळे डॉक्युमेंट तयार करा आणि यांच्या सह्या घ्या त्यावर. एकदा का ह्या सह्या झाल्या की आपल्याला ज्या सह्या हव्यात त्याच्यापासून आपण जास्त दूर नाही. होय दाखलं मालक, मी सगळं करून घेतो. सर 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 एक मिनिट, मला एक प्रश्न आहे. म्हणजे एवढी मोठी रक्कम तुम्ही आमच्या कंपनीत इन्व्हेस्ट करताय तर काही विशेष कारण? नाही, अहो हे आमच्यासाठी भारीच आहे. तुमच्यासारखा मोठा माणूस आमच्या कंपनीत इंटरेस्टेड आहे हे आमच्यासाठी भारीच आहे सर. हो. कसं आहे, माझा इंटरेस्ट कधी आणि कशात जनरेट होईल हे फक्त आणि फक्त मलाच ठाऊक असतं. सर सर अजून एक प्रश्न आहे. बस झाले तुमचे प्रश्न. वेळ आली की सगळं कळलंच तुम्हाला. आता फक्त एक गोष्ट महत्वाची आणि ती म्हणजे आजपासनं तुमची कंपनी माझी आहे आणि आता तिथं माझीच पॉलिसी अप्लाय होणार. येस सर. बाकी सगळं नाना समजावून सांगतीलच तुम्हाला. थँक्यू सर. धन्यवाद सर. येतो. चला. धैर्य. हे काय केलंस तू आत्ता? मी कुठं काय केलं? काहीच तर नाही. असला फडतूस कंपनीला तू आत्ता 2 कोटी रुपये देऊन टाकलेस. नाहीतर काय धैर्य, त्या शाळेमुळे ना लय नुकसान झालंय आपलं. आता या पोरीच्या नादात पायावर धोंडा मारून घ्यायचा आहे का? मी जे काही करतोय ते मुजुमदारांच्या प्रतिष्ठेसाठीच करतोय. कुणी आपल्या इगोला हात लावला तर ती त्याच्या आयुष्याची शेवटची चूक. कारण परत चूक करायची संधीच त्याच्याकडे नसणार. त्याचा डाव मोडून टाकणार हा धैर्य मुजुमदार. त्या पोरीनं जी चूक केलीये तिला महागात पडणार आहे. कारण हा धैर्य मुजुमदार हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो. आता माफी द्यायची वेळ आणि इच्छा दोन्ही गेली. आता वेळ आहे शिक्षा द्यायची. सावी नाईक तयार राहा. तुझ्यासाठी तर स्पेशल शिक्षा आहे माझ्याकडे.
बघितलं का, ही सावी एक नाही सगळं मुद्दाम करते बघा, सगळं मुद्दाम. आईच्या हातावर पहिला पगार आणून ठेवला, पोरांसाठी सगळं घेऊन आली, सगळं राजकारण आहे. एक नंबरची राजकारणी आहे बघा ही पोरगी. असं खोटं खोटं वागायचं, आईच्या आणि भाऊंच्या मनात जागा करायची का? कारण तिला दाखवून द्यायचंय, बघा मला कशी घराची काळजी आहे, कसा मी माझा पहिला पगार तुमच्या हातावर आणून ठेवला. दादाला घराची काळजीच नाही, तो कधीच पगार देत नाही. अगं दीपे, पहिला पगार झालाय तिचा, आणि पहिला पगार की नाही कुठल्या पण माणसासाठी लई स्पेशल असतोय. खरं तर अशा परिस्थितीत ती घरासाठी जे काही करायला लागल्या ते खरं तर मी करायला. हे बघ, ज्या माणसाचं घरावर प्रेम असतंय की नाही, ते कुठला पण माणूस घरासाठी हेच करतोय. एवढं कशाला, मी पण माझा पहिला पगार भाऊंच्याच हातात नेऊन ठेवलेला. नका कौतुक सांगू मला. जरा हळू बोल ग. हे असं बडबड करतास आणि सगळं घर डोक्यावर घेतास प्रत्येक वेळी. सावी बघ, एवढं बाहेरनं काम करून आल्या तरी पण घरात कामच करायला लागल्या. सावी, काय आहे, किती राबशील? दिवसाची रात्र व्हायला आली आणि तुझं काम अजून संपे ना. होय अगं जरासच राहिले, एवढंच झालं ना की मग झोपणारच आहे मी बघ. अगं पण तुझ्या या ऑफिसात एवढं काम असते वय की घरी येऊन पण काम करायला लागतंय? काय ऑफिस आहे का काय आहे? आई, अगं तुला माहितीये एकदम मस्त ऑफिस आहे. मला तर काम करायला ना लय मजा येते बघ. आणि सगळ्या ऑफिस मध्ये असंच वर्क कल्चर असतं. आता ते मला सवय नाही ना, म्हणून जरा वेळ लागतो. पण एकदा सवय लागली ना मग बघ अशी पटापट काम करते ना, घरी बिरी काय काम आणणार नाही मी. चांगलंय, पण धावपळ होते ना तुझी, आधी ते चॅनल साठी आणि आता या ऑफिस साठी. तब्येतीला जप ग, एवढासा जीव आहे तुझा. चिमणी हेच म्हणजे चिमणी. चिमणी चिमणी बिमणी म्हणू नकोस हा मला, पाहिजे तर घार म्हण. आणि मला काय होते, मी एकदम स्ट्रॉंग आहे. अगं मधुसूदन नायकांची लेक आहे मी आणि भाऊंची नात. भाऊ किती स्ट्रॉंग आहेत आपले, मग त्यांच्यासारखीच मी पण स्ट्रॉंग आहे. आणि तुला माहितीये घार कशी असे अडथळे आल्यावर तिला उडायला अजून एनर्जी येते, तसे धैर्य बिर्य समोर आले ना माझ्या की मला काम करायला अजून एनर्जी येते आणि मग मी अजून स्ट्रॉंग होते. त्यामुळे तू नको काळजी करू, मला काय होणार नाही. आणि माझी स्माइल किती छान आहे की नाही हे बघ. अगं हो म्हण की. अगं होय की. पण आता जास्त जागायचं नाही हा, लगेच झोपायचं कामावर. येस. आई काय करतेस तू? नाही, ते थोडे पैसे टाकत होते ह्याच्यात. अगं काय आई, तुझ्यासाठी दिले होते मी ते पैसे आणि तू माझ्या गुल्लक मध्ये टाकतीवर. अगं थोडेसेच टाकले, ते लहानपणी नाही का तुला खाऊला द्यायचे तसे. बाकीचे ठेवलेत की माझ्याकडे. तू असं काहीतरी बोलती ना की मला पुढे काय बोलायचं सुचत नाही बघ. मग सावी नाईकची आई आहे मी, विषय काय. तू कामावर लवकर. हा, मी मूग भिजून आले. हा. हळू पडशील. मम्मी तुझं लेटर आलंय. मला सिक्युरिटी काकांनी दुपारीच दिलेलं पण मी विसरले. अरे तू कोणाला सांगितलं नाहीस ना? नाही. कोणाचं ग माझं वाहते, आणि सांगू पण नकोस बर का. हा. आपलं सिक्रेट आहे ना. ठीक आहे, जा जा जा, जाऊ खेळ आता. ताई 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 मी एका ठिकाणी जॉब साठी अप्लाय केलं होतं आणि माझं सिलेक्शन सुद्धा झालंय. अरे वा, अभिनंदन.
ताई मी किती आमच्या पाठीमागे हे सगळे उद्योग चालतात तर इतकी मनमानी. निदान आपण कुणाच्या घरच्या सून आहोत एवढं तरी भान असू द्या. माहेरनं फक्त फालतू संस्कार घेऊन आले इथे, पण ज्यांच्याकडे आपण सून म्हणून जातोय निदान त्यांच्या घरातले तरी चांगले संस्कार घ्यावेत, तर ते पण नाही. अगं मंदबुद्धीची आहेस का ग तू? हा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मुजुमदारांच्या घरातल्या बायका फक्त घर सांभाळतात, घरात प्रत्येक गोष्टीकडे जातीनं लक्ष देतात. मुजुमदारांच्या बायका घरातनं बाहेर पाऊल टाकत नाहीत. नोकरीचा तर प्रश्नच नाही. आई आई मी खूप शिकले हो, आणि माझ्या आई बाबांनी खूप कष्टाने मला शिकवलंय. काय उपकार केले नाही आमच्यावर? एवढं जर का कौतुक असेल कष्टाचं तर बाहेर पडायचंच नव्हतं. लग्न कशासाठी केलं? हा, फिरायचं होतं नोकरी करत. नोकरी करत फिरली असतीस ना, हे एवढं प्रतिष्ठित घराणं मिळालं असतं का? मग तुला पुन्हा एकदा सांगते, कानात तेल ओतून नीट ऐका. या घरात जर का सून म्हणून राहायचं असेल तर हितले नियम पाळले गेले पाहिजेत. या घराला कलंक लागेल असं कुठलंच काम घरातल्या बायकांच्या हातून होता कामा नये. इथे तुझी मनमानी चालायची नाही. मुजुमदारांच्या घरातल्या बायका नोकरी करत नाहीत. ही गोष्ट तुला नव्याने सांगायला पाहिजे का? हा, डोक्यात फिट करून ठेवा जरा. पण आई आहो, तोंडाची भाषा कळत नाही का तुला? आई 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 थांबा ना. आई ऐका ना, आई प्लीज प्लीज आई थांबा ना. नको ना आई, ऐकून घ्या ना प्लीज. आई आई ऐका ना माझं. आई प्लीज थांबा ना. आई नको ना. आई प्लीज. आई नीता नीता भाजेल तुला. काय करते? एवढं सगळं झालं तरी तू अशी डोळे मिटून गप्प काय आहेस ग? बघतेस ना तू सगळं, दिसतंय ना तुला सगळं? का जे काही चाललंय ते सगळं बरोबर आहे असं वाटायलंय तुला? तू सुद्धा एक स्त्री आहेस ना ग आमच्यासारखी. मग आम्हाला होणारा त्रास नाही दिसत आहे का तुला? कसं बोलतात आई आमच्याशी, कसं वागवतात आम्हाला, नाही दिसत आहे का ग तुला?
समोर असलीस की तुझ्या समोर हात जोडतात, पाया पडतात, पण तुझ्याकडे पाठ फिरवलं की किती अपमान करतात आमचा. आम्हाला सतत छळत असतात. देवी शरीराने मनाने सारख्या जखमा देत असतात ग. तुला मान आहे कारण तू या मखरात आहेस. जे हे घर सांभाळते तिला अजिबातच किंमत नाही का? तू बघतेस ना ग देवी, हे सगळं बघतेस ना तू, का बघून सुद्धा काहीच करत नाहीयेस? हा दिवा तुला प्रकाश देतो आणि त्याच दिव्यावर आमच्या स्वप्नांचा मात्र अंधारच झालाय की ग. मग कशाला हवाय तो दिवा? हा, कशाला हवाय हा दिवा? देवी, माझा विश्वास आहे तुझं सगळ्यांवर लक्ष आहे. तुझ्या भक्तांच्या आयुष्यातला अंधार तू नक्की दूर करणार. भाऊ चला, तुम्हाला जाता जाता सोडते शाळेत. अरे वा, चालतंय की. ये पटकन, चल तू बरा. दर चला घाल, आवर पटपट. मग तू फाटलेलं शर्ट घालून जाऊ मी एकदम जुना झालाय ह्यो. दिकी नवीन मला. नवीन कुठला? तो नवीन शर्ट तू काल खेळताना फाडलायस आणि त्याच्यावर शाईचा डाग पडलाय. मी कधी फाडला होता? काल तर मी शर्ट घालून खेळायला पण गेलो नव्हतो. आणि शाईचा डाग म्हणतेस? माझ्याकडे कुठे शाईचा पेन आहे? माझ्याकडे तर बॉल पेन आहे. ए, तूच फाडलायस तो शर्ट. आणि काल तू ते पॉप्सचा पेन घेतला होतास का नाही? त्याची शाई लागल्या शर्टाला. आणि बघ, नवीन बिवीन काय नसते हा बाळा. आपल्याकडे नाही आता पैसे नाहीत, त्यामुळे आपण नवीन घेऊ शकत नाही. हा, जे आहे ती घालायचं, शाळेला गपगुमान जायचं जाऊ वाटलं तर, नाहीतर बसायचं घरात. आणि जर का घरात बसलास का नाही, मग तुला बघते बी तुझं काय करायचं ते. नाही नाही, मी हा घालणार नाही शर्ट. मला नवीन शर्ट घालायचंय. आज सगळ्यांना सांगितलंय बाहेरच्या मॅडम येणारच आहे, म्हणून मला नवीन शर्टच पाहिजे. अगो बाई, मग आधी सांगायचं नाही का बाळा मला? हा, आता काय करायचं सांग बरं. हा, हे बघ बाळा, तुझ्या पॉप्स कडे नाही पैसे नसतात रे, आणि जे असतात का नाही ते मला देत नाहीत. त्यामुळे आपण नवीन शर्ट कसा आणणार सांग बरं. आता हा यो शर्ट घालायचा आणि शाळेत जायचं. आणि तसं पण शाळेतली सगळी लोक तुला ओळखतात का नाही? हा, शाळेतले लोक काय म्हणणार? बघा, भाऊंचा पण तू असा फटक्या कपड्यात का आलाय? आता काय करायचं सांग बरं आपण. हा, आता हा शर्ट घालायचा आणि शाळेला जायचं. आपल्या नशीबच फटकाय बाळा. आवर. वहिनी, कशाला म्हणस, जाईल की तो जुना शर्ट घालून. आणि तसं पण शाळेतले किती पोरं जुना शर्ट घालून येतात सांगा बरं. असू दे, ठेव. आता तुम्ही देताय म्हणून घेते मी. थँक्यू. चल बळा.
सावे कशा पाय दिलेस तिला पैसे? तुला माहित आहे ना ती अशीच नाटकी करते. अगं तिला काय पण पैशाची अडचण नाहीये. तुला हवे होते ना ते पैसे, मग कशाला दिले? आई जाऊ दे. अगं त्या अथर्वकडे बघून दिले मी, नाहीतर त्याला जुनेच कपडे घालून जावं लागलं असतं शाळेत. आणि त्या मॅडम येणार आहेत ना कोण त्याच्या शाळेत, याच्यामुळे त्याचा मूड खराब झाला असता. त्या मॅडम समोर आपल्या भाऊंचं नाव नको ना खराब व्हायला, म्हणून दिले. चालायचं भाऊ, चला येतो आम्ही. कशी आहे माझी लाडकी बहीण? तर मेसेज करायचं कारण की धैर्यराव कधी येणार आहेत इराला घ्यायला? आता जरा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर चाललोय. जर मला वेळ मिळाला तर मी कॉल करतो. आई मी येतो. हा धैर्य ऐक ना, मला एक विचारायचं होतं. एकच मिनिट. हा मी कॉल बॅक करतो. ते तू इराला आणायला कधी जाणार आहेस? आई कशाला नसता व्याप लावतेस माझ्या माग? आधीच काय कमी व्याप आहे का? कर्तव्याला व्याप म्हणणं तुझ्या तोंडी शोभत नाही बघ. आणि ती पोरगी वाट बघते रे तुझी. हे बघ आई, कर्तव्यात आणि कामात फरक असतो. आणि तिला आणणं हे माझं काम आहे, कर्तव्य नाही. आणि मुळात मी हे काम कधी करणार असं बोललोच नव्हतो. तू मला न कळवता कशाला सांगितलंस त्यांना की मी घ्यायला येणार आहे म्हणून? मी जाणार नाहीये हे तुला चांगलंच ठाऊक. पण त्या पोरीचा जीव आहे रे तुझ्यावर. हाई अगं, मग तसा 1000 पोरींचा जीव असेल माझ्यावर, म्हणून काय माझं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगत बसू का मी? आणि हे असं जीव बिव काही नसतं, नाटकं असतात सगळी. आणि मी तुला परत एकदा सांगतो, मला एवढ्यात लग्न करायचं नाही. आयुष्यात खूप काही करण्यासारखं माझ्याकडे. मला उशीर होतोय, मी निघतोय. अरे आई